नमस्कार. आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्तानं देशभर आणि जगभर अतिशय चांगल्या पद्धतीनं योगाच्याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम उद्या होत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं अत्यंत उत्साहानं आणि प्रत्येक शाळेमध्ये 45 मिनिटांच्यामध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम घेतो आहे. संपूर्ण नागरिकांना मी विनंती करतो की अतिशय चांगल्या पद्धतीनं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगा दिनामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या आरोग्याची आणि खूप चांगल्या पद्धतीनं जी काही एक आधुनिक काळामध्ये सुद्धा प्राचीन पद्धतीनं आपल्या सर्वांच्यासाठी जो योगाचं महत्त्व आहे ते योगाचं महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणाने सहभागी व्हावं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उद्या सर्वत्र हा कार्यक्रम होतो आहे. अत्यंत उत्साहानं याच्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं अशी विनंती मी आपल्या सर्वांना करतो आहे. नमस्कार. सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी, पालक, शिक्षक आणि सर्व ग्रामस्थांना माझा नमस्कार. मी अमोल येडगे, जिल्हाधिकारी कोल्हापूर. आज 21 जून, आज वर्षातला सर्वात मोठा दिवस आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून हा दिवस पूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो आहे. आणि या योगा दिनाच्या दिवशी आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व शाळांमध्ये सर्व विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, शिक्षक सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण योगा दिवस सेलिब्रेट करत आहे. या योगा दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचं अभिनंदन आणि आभार. योगा हा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे आणि योगा ही भारताने विश्वाला आणि पूर्ण मनुष्य जमातीला दिलेली एक चांगली मोठी देणगी आहे. आज आपण 45 मिनिटाचा योगा अभ्यास करणार आहे. तो योगा अभ्यास पूर्ण ध्यानपूर्वक करूया. योगातून एक नवीन ऊर्जा घेऊया आणि आपले जे काही स्वप्न संकल्प असतील ते चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आजची ऊर्जा घेऊन योगाला आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनवून आपल्या सर्व संकल्पामध्ये सिद्धी प्राप्त करूया. धन्यवाद. नमस्कार. 21 जून आज पूर्ण जगामध्ये योगा डे साजरा केला जातो. याच अनुषंगानं आज आपल्या कोल्हापूर जिल्हा शिक्षण विभाग या विभागामध्ये कोल्हापुरातील सर्व शाळांच्या वतीनं आज योगा डे आपण जिल्ह्यामध्ये साजरा करणार आहोत. याची सुरुवात आता प्रार्थनेने आपण करणार आहोत. नमस्कार स्थिती, एक साथ प्रार्थना शुरू कर. संगच्छध्वं संवदध्वं संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानता संवो मनांसि जानता देवाभागं यथा पूर्वे देवाभागं यथा पूर्वे संज्ञानाना उपासते संज्ञानाना उपासते संज्ञानाना उपासते संज्ञानाना उपासते संज्ञानाना उपासते. या प्रार्थनेचा अर्थ आहे, आम्ही ध्येयाच्या दिशेने एकत्र जाऊ. आम्ही एका विचाराने राहू. एक विचार बोलू. आमचे मन एक असो. पूर्वी देवांनी एकत्र येऊन मोठे यश मिळवले, तसेच आम्हीही एकत्र प्रयत्नाने यश मिळवू. हात नीचे. यानंतर पूरक हालचाली आपण करणार आहोत. यामध्ये मानेची हालचाल सुरुवात होते. पायामध्ये खांद्यात एवढे अंतर घेऊन उभे राहायचं आहे. दोन्ही हात कमरेवर ठेवा. श्वास सोडत सावकाश मान खाली घेणे. हनवटी कटकुपात घेण्याचा प्रयत्न करावा. श्वास घेत मान सावकाश मागे व वरच्या दिशेला ताणण्याचा प्रयत्न करावा. अशी क्रिया 2 वेळा आपण करणार आहोत. पुढील कृती, मानेची उजवीकडे व डावीकडे हालचाल. श्वास सोडत सावकाश खांदे न उचलता उजवा कान उजव्या खांद्याला लावण्याचा प्रयत्न करावयाचा आहे. श्वास घेत
मान सरळ करावी. श्वास सोडत सावकाश खांदे न उचलता डावा कान डाव्या खांद्याला लावण्याचा प्रयत्न करावा. ही कृती 2 वेळा करायची आहे. समोर तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे त्या पद्धतीने ती कृती 2 वेळा आपण करायची आहे. यानंतर पुढील कृती मान उजवीकडे व डावीकडे वळवणे. यामध्ये मान सरळ ठेवावी. पहिल्यांदा श्वास सोडत सावकाश मान उजव्या बाजूला वळवणे. शक्यतो हनवटी व खांदा एका रेषेत यावा. श्वास घेत मान परत सरळ करणे. श्वास सोडत मान डाव्या बाजूला वळवणे. अशा पद्धतीनं 2 वेळा ही कृती करायची आहे. पुढील कृती खांद्याची हालचाल. श्वास घेत दोन्ही हात बाजूंनी सरळ वरती घेणे. हात कोपऱ्यातून वाकवणे व दोन्ही हातांची बोटे खांद्यावरती ठेवणे. श्वास घेत दोन्ही हातांचे कोपरे वरती कानाजवळ घेणे व श्वास सोडत पुन्हा हातांचे कोपरे खाली आणावे. असे 5 वेळा पुढून मागे व मागून पुढे कृती करावयाची आहे. समस्थिती हेच ना समस्थितीत. यानंतर कंबरेच्या हालचाली. सौम्य स्थितीत उभे राहणे. दोन्ही हात कोपरातून सरळ करून खांद्याच्या रेषेत ठेवावेत. श्वास सोडत उजव्या हात डाव्या खांद्यावर, डावा हात उजव्या कमरेवर ठेवून कमरेतून डावीकडे वळावे. श्वास घेत पुन्हा समस्थितीत यावे. हीच कृती दुसऱ्या बाजूने करावी. अशी 2 आवर्तने करावीत. गुड. याच्यानंतर आपण पायाच्या हालचाली घेणार आहोत. दोन्ही पायामध्ये खांद्या एवढे अंतर ठेवून उभे राहायचे आहे. दोन्ही हात समोरून खांद्याच्या रेषेत सरळ ठेवावेत. श्वास सोडत सावकाश गुडघ्यातून पाय 90 अंशांपर्यंत वाकवायचे आहेत. गुडघे चवड्याच्या पुढे येऊ देऊ नयेत. श्वास घेत पुन्हा सरळ उभे राहून हात खाली घ्यावेत. जर हात समोर ठेवून ही क्रिया करणे शक्य नसेल तर हात गुडघ्यावर ठेवून ही कृती करावी. अशी 2 आवर्तने करावयाची आहेत. यानंतर आपण योगासनाकडे वळणार आहोत. यामध्ये दंड स्थितीतील आसने. ताडासन. सर्वात प्रथम आपण ताडासन करणार आहोत. हात वर घ्यायचे आहेत हळूहळू. दोन्ही हात वर. टाच उचलायची आहे. हात खेचायचे आहेत वर. हळूहळू खाली यायचं आहे. ताडासन झाल्यानंतर वृक्षासन करणार आहोत आपण. एक पाय गुडघ्यामधून वाकवायचा आहे. दुसऱ्या गुडघ्यावर आतील बाजूला ठेवायचा आहे. नमस्कार स्थिती. दोन्ही हात वर घ्यायचे आहेत. नजर समोर.
श्वासोश्वास मंदपणे चालू राहिला पाहिजे. ही स्थिती आहे पूर्ण. ताडासन झालं, वृक्षासन झालं, आता पादहस्तासन. दोन्ही पायांनी 2 वेळा आपण ताडासनची कृती करतो आहोत. यानंतर पुढील आसन जे आहे ते पाद हस्तासन. समस्थितीत उभे राहणे, सावकाश श्वास घेणे, कमरेतून खाली वाकत श्वास सोडत दोन्ही हात सावकाश जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करावा. श्वसन संथ, गुडघे ताठ ठेवावेत. 10 ते 15 सेकंद आसन स्थिती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करावा. सावकाश श्वास घेत वर येऊन आसन स्थिती सोडायची आहे. पुन्हा एकदा हेच आसन आपण करतो आहोत. पाद हस्तासन. पायाची व पाठीच्या मणक्याची लवचिकता वाढवण्यासाठी, त्याचबरोबर पोटावर योग्य असा दाब येऊन पचनक्रिया सुधारण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो. ज्याची कंबर दुखते त्यांनी जास्त पुढे वाकू नये, काळजी घ्यायची आहे. यानंतर पुढील आसन अर्धचक्रासन. यामध्ये दोन्ही पाय जोडून उभे राहावे. पायात खांद्या एवढे अंतर घ्यावे. दोन्ही हात कमरेवर ठेवावेत. श्वास हळूहळू घेत मागे जावे. याच आसन स्थितीत 10 ते 20 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करावा. आसन स्थितीत श्वास संत चालू ठेवावा. श्वास घेत सावकाश पूर्वरत स्थितीत यावे. पुन्हा ही कृती करायची आहे. अर्धचक्रासन. कमरेच्या व मणक्याची जी बळकटी आहे या आसनातून होते. मानेचे, छातीचे, पोटाचे व पायाचे स्नायू मजबूत होतात. श्वसन संस्था वाढण्यास मदत होते. गुड. याच्यानंतर पुढील आसन आपण घेतो आहोत त्रिकोणासन. पायामध्ये खांद्यापेक्षा थोडस जास्त अंतर घ्यायचं आहे. उजव्या पायाचा पंजा उजवीकडे 90 अंशात वळवायचा. श्वास घेत दोन्ही हात सावकाश सरळ वरती खांद्याच्या रेषेत घ्यावेत. श्वास सोडत सावकाश उजवीकडे खाली शक्य असेल तेवढे वाकावे. उजवा हात उजव्या पायाजवळ ठेवून डावा हात आकाशाच्या दिशेने ताणावा. सावकाश श्वास घेत वरती येऊन तीच कृती दुसऱ्या बाजूने करावयाची आहे. त्या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुन्हा मूळ स्थितीमध्ये यायचं आहे. पुन्हा एकदा आपण हे आसन करतो आहोत त्रिकोणासन. याचे फायदे कमरेचे, पायाचे, मानेचे, पाठीचे स्नायू बळकट होण्यासाठी या आसनाची मदत होते. शरीराची रचना सुधारते. श्वसनाची कार्यक्षमता वाढण्यासाठी देखील या आसनाची मदत होत असते. आरामसे. यानंतर आपण पुढील आसन बैठी आसनं करणार आहोत. बैठी आसनं करणार आहोत. व्यवस्थित अंतर आपण घ्यायचं आहे. यामध्ये भद्रासन आपण प्रथमतः करणार आहोत. दंड स्थितीत आपण बसावायचे आहे. पायामध्ये अंतर घेऊन दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवून दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पायांच्या चवड्यांना जास्तीत जास्त स्वतःजवळ आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही हातांनी पायाला पकडून ठेवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. याच वेळी आपण ताठ बसायचे आहे. श्वसन संत ठेवून
15 ते 20 सेकंद आसन स्थितीमध्ये बसावायचे आहे. पुन्हा एकदा हे आसन करायचं आहे. आसन सोडत पुढे जावा. बद्ध कोणासन, भद्रासन हे आसन पुन्हा आपण करतोय. यामध्ये आपल्याला अनेक गोष्टींचा लाभ होतो. गुडघे आणि नितंबाचे स्नायू बळकट होतात. गुडघ्यांचे दुखणे कमी होते. महिलांना मासिक धर्मामुळे ज्या पोटाच्या तक्रारी असतात त्या कमी होतात. मांडीच्या स्नायूंची बळकटी व लवचिकता वाढते. हळुवारपणे हे आसन सोडायचं आहे. मूळ स्थितीमध्ये यायचं आहे. यानंतर आपण पुढील आसन करणार आहोत, वज्रासन. दंडासनामध्ये बसायचं आहे. उजवा पाय गुडघ्यातून वाकून उजव्या नितंबाखाली ठेवायचा आहे. नंतर डावा पाय गुडघ्यातून वाकून नितंबाखाली ठेवायचा आहे. दोन्ही गुडघे जुळवावे, चवड्यावर बसावे. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवावे. दीर्घ श्वसन करायचे आहे. लक्ष समोर, श्वसनाकडे आपलं असलं पाहिजे. आसन सोडायचं आहे. हळुवार मूळ स्थितीमध्ये यायचं आहे. दंडासनामध्ये बसायचं आहे. पुन्हा एकदा आपण हेच आसन करतो आहोत, वज्रासन. याचे फायदे, गुडघे आणि नितंबाचे स्नायू बळकट होण्यासाठी मदत होते. गुडघ्यांचे दुखणे कमी होते. महिलांना मासिक धर्मामुळे पोटाच्या तक्रारी असतात त्या कमी होतात. मांडीच्या स्नायूंची बळकटी व लवचिकता वाढते. पचनक्रिया सुधारते. हे आसन जेवणानंतरही करता येते. हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आसन सोडायचं आहे. दंड स्थितीमध्ये बसायचं आहे. यानंतर पुढील आसन अर्ध उष्टासन. यामध्ये वज्रासनात प्रथम आपण बसायचं आहे. पायात खांद्या एवढे अंतर घेऊन गुडघ्यावर उभे राहावे. हात पाठीवर किंवा कमरेवर ठेवून सावकाश श्वास घेत मागे वाकण्याचा प्रयत्न करावायचा आहे. कोपरे खांद्याच्या सरळ रेषेत असावेत. पोट पुढे ढकलण्याचा प्रयत्न करावा. आसन स्थितीत श्वास संथ चालू ठेवावा. 15 ते 20 सेकंद आसन टिकून श्वास घेत पुन्हा आसन सोडत वज्रासनात यावे. श्वास घेत हे आसन सोडत आपण वज्रासनात येऊन बसायचं आहे. अनेकदा नको पुढं. यानंतर पुढील आसन जे आहे ते उष्ट्रासन. वज्रासनात बसायचं आहे. पायात खांद्या एवढे अंतर घेऊन गुडघ्यावर उभे राहावे. उष्ट्रासन. मगाशी अर्ध झालं, आता पूर्ण. हात पाठीवर किंवा कमरेवर ठेवून सावकाश श्वास घेत मागे वाकण्याचा प्रयत्न करावा. कोपरे खांद्याच्या सरळ रेषेत असावेत. पोट पुढे ढकलण्याचा प्रयत्न करावा. आसन स्थितीत श्वसन संथ चालू ठेवायचे आहे. दोन्ही हात टाचेवर. 10 ते 20 सेकंद आसन टिकवून श्वास घेत पुन्हा आसन सोडून वज्रासनामध्ये बसायचं आहे. पाठदुखीपासून मुक्ती, डोके आणि हृदय यातील रक्ताभिसरण सुधारते. मणक्याची लवचिकता वाढवण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो. यानंतर पुढचे आसन आहे शशांकासन. यामध्ये वज्रासन मध्ये प्रथमतः आपण बसायचं आहे.
दोन्ही गुडघ्यामध्ये अंतर घ्यावे. असे बसा की पायाचे अंगठे एकमेकांना चिकटतील. दोन्ही हातांना गुडघ्यांच्या मध्ये ठेवून श्वास सोडत दोन्ही हातांना जास्तीत जास्त ताणवावे. दोन्ही हात जमिनीवर समांतर असतील. समोर बघून स्थिती स्थिर ठेवावी. संत श्वसन चालू ठेवत ही स्थिती 20 ते 25 सेकंद स्थिर ठेवावी. श्वास घेत सावकाश आसन स्थिती सोडावी. यामध्ये ताण क्रोध कमी होण्यास आपल्याला मदत होते. पचनक्रिया सुधारते. पायांच्या कोणत्याही तक्रारी असतील तर त्या बंद होतात. यानंतर पुढील आसन उत्तान मंडूकासन. वज्रासनामध्ये बसावे. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्यावे. असे बसा की पायांचे अंगठे एकमेकांना चिकटतील. श्वास घेत दोन्ही हात सरळ बाजूने वर घेत कोपऱ्यातून वाकवावे व पाठीवर ठेवण्याचा प्रयत्न करावा. दोन्ही हात कानाच्या मागे घेण्याचा प्रयत्न करावा. समोर बघून स्थिती स्थिर ठेवावी. संथ श्वसन 20 ते 25 सेकंद या आसनामध्ये आपण राहायचं आहे. पचनक्रिया सुधारण्यासाठी, पायाच्या तक्रारी बंद होण्यासाठी, मांडीच्या आतील स्नायूंचे आरोग्य सुधारण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो. उत्तान मंडूकासन. श्वास घेत सावकाश आसन स्थिती सोडायची आहे. पुढील आसन आहे वक्रासन. बैठे स्थितीतील ही आसनं आपण करीत आहोत. वक्रासन दंड स्थितीत पाय सरळ ठेवून बसावे. पाय सरळ ठेवायचे आहेत. ताठ बसायचा आहे. उजवा पाय गुडघ्यातून वाकवून डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ पलीकडे ठेवावा. कमरेतून उजव्या बाजूला वळावे. डावा हात उजव्या पायाच्या गुडघ्यावरून उजव्या पायाच्या घोट्याजवळ पकडावा. उजवा हात मागे जमिनीवर ठेवावा. पाठ ताठ ठेवावी. श्वास संत ठेवून 15 ते 25 सेकंद हे आसन स्थिर ठेवावे. यामध्ये सुद्धा पाठीची लवचिकता वाढते. मान, पाठ, पोट यांच्या स्नायूची बळकटी व लवचिकता वाढते. हळूवार हे आसन सोडायचं आहे. दुसऱ्या पायाला आपण सेम याच पद्धतीनं पुढील आसन हेच आसन करणार आहोत. वक्रासन. श्वास संत ठेवून 15 ते 20 सेकंद हे आसन असंच ठेवायचं आहे. हळूवार आसन सोडा. या बैठ्या आसनांच्या नंतर आपण पुढील आसनं जी घेणार आहोत ती झोपून करावयाची जी आसनं आहेत ती घेणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम पोटावरची आसने. त्यामध्ये पहिलं आसन आहे मकरासन. पोटावर झोपायचं आहे. पायामध्ये खांद्या एवढे अंतर ठेवून पायाचे पंजे बाहेरच्या दिशेला आणि टाचा आतल्या दिशेला ठेवायचे आहेत. दोन्ही हात कोपरातून वाकवून डाव्या हातावर उजवा हात ठेवावा. कपाळ त्याच्यावर ठेवत सावकाश डोळे बंद करायचे आहेत. संथ श्वसन ठेवत पूर्ण शरीर शिथिल करण्याचा प्रयत्न करायचा आहे. योगासन करत असताना जे आपण ताण प्रत्येक अवयवांना देतो
याच्यामधून थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी मकरासनाचा उपयोग केला जातो. शरीराचा सर्व थकवा कमीत कमी वेळेत जाऊन शरीराला योग्य विश्रांती या आसनामुळे मिळते. तणाव चिंता कमी होऊन उत्साह वाढतो. मकरासन आसन सोडायचं आहे. यामधूनच आपण पुढील आसन करणार आहोत, भुजंगासन. पोटावर झोपून दोन्ही पाय जुळलेले असले पाहिजेत. दोन्ही हात खांद्याजवळ किंवा छातीजवळ ठेवून श्वास घेत नाभीपर्यंत शरीर वर उचलायचे आहे. हात कोपरातून वाकवून जमिनीवर ठेवावे. श्वसन संथ चालू ठेवावे. पूर्ण भुजंगासन करण्यासाठी कोपरामधून हात वर उचलायचे आहेत. समोर पाहायचं आहे. चेहऱ्यावर हास्य असलं पाहिजे. श्वसन शांतपणे चालू राहिलं पाहिजे. पाठीची ताकद व लवचिकता वाढवण्यासाठी, त्याचबरोबर पोट छाती यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे आसन केलं जातं, भुजंगासन. हळूवार हे आसन आपण पूर्वस्थितीत यायचं आहे. पुढचे आसन शलभासन. पोटावर झोपावे. पाय सरळ जुळलेले असावे. दोन्ही हात जमिनीवर उलट्या दिशेने ठेवायचे आहेत. हनुवटी जमिनीला टेकवत श्वास घेत दोन्ही पाय जमिनीपासून 45 अंशात वरती उचलायचे आहेत. आसन स्थिती स्थिर ठेवायची आहे. 10 ते 15 सेकंद स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास सोडत हळूवार पाय जमिनीवर पुन्हा घेऊन यायचे आहेत. काही वेळ आपण या स्थितीत मकरासनात झोपावे. सायाटिका आणि पाठीच्या खालच्या भागाचे दुखणे यामध्ये कमी होते. स्थूलता कमी होते आणि पचनशक्ती वाढते. यानंतर पाठीवर झोपून करावयाची आसने आपण करणार आहोत. पाठीवरती झोपायचं आहे. पहिलं आसन सेतुबंधासन. पाठीवर सरळ झोपून दोन्ही पाय खांद्या एवढे अंतर घ्यायचं आहे. पाय गुडघ्यात काटकोनात वाकवायचे आहेत. हाताने पायाचे घोटे पकडून श्वास घेत पोटाचा भाग वरच्या दिशेने उचलण्याचा प्रयत्न करावयाचा आहे. डोके, मान, खांदे, दोन्ही हात आणि पायाचे दोन्ही तळवे व्यवस्थित जमिनीवर टेकवायचे आहेत. दीर्घ श्वसन चालू ठेवून आसन स्थिती 15 ते 20 सेकंद स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मणक्याचे आजार, पाठीची बळकटी, लवचिकता वाढवण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो. मणक्याचे आजार कमी होतात. खांदे मजबूत होण्यासाठी मदत होते. श्वसनक्रिया सुधारण्यास मदत होते. रक्तप्रवाह योग्य होण्यास मदत होते. श्वास सोडत सावकाश पाठ जमिनीला टेकवून शरीर शिथिल करायचं आहे. पाय खाली सोडायचे आहेत. यानंतर पुढील आसन उत्तान पादासन. यामध्ये पाठीवर सरळ झोपायचं आहे. दोन्ही पाय जुळवावे. हात बाजूला नितंबाजवळ ठेवावे. सावकाश पोटाची आणि पाठीची ताकद लावत पाय 45 अंशात स्थिर करावायचे आहेत. श्वास संत चालू ठेवा. मान आणि खांदे शिथिल ठेवायचे आहेत. यामध्ये पाठीचे व पोटाची ताकद वाढण्यासाठी यामध्ये मदत होते.
पचनशक्ती सुधारते. हळूवार हे आसन सोडायचं आहे. संत श्वसन करा, थोडं रिलॅक्स होऊ देत. यानंतर पुढील आसन आपण करणार आहोत अर्ध हलासन. पाठीवर सरळ झोपायचं आहे, दोन्ही पाय जुळवायचे आहेत, हात बाजूला नितंबाजवळ ठेवायचे आहेत. सावकाश पोटाची आणि पाठीची ताकद लावत पाय 90 अंशात स्थिर वर उचलायचे आहेत. पाय वर घ्यायचे आहेत, काटकोनामध्ये स्थिती असली पाहिजे. संथ श्वसन चालू ठेवायचं आहे. मान आणि खांदे शिथिल ठेवावेत. पाठीची व पोटाची ताकद वाढण्यास या आसनाची मदत होते. पचनशक्ती सुधारते. पोटावरील चरबी कमी होण्यास या आसनाची मदत होते. शांतपणे हळुवारपणे पाय खाली घ्यायचे आहेत. थोडं रिलॅक्स व्हायचं आहे. यानंतर पवन मुक्तासन आपण करणार आहोत. आपली व्यवस्थित बैठक व्यवस्था व्यवस्थित आहे का आपण याची काळजी घ्या. पाठीवर तुम्ही झोपला आहात. यानंतर यातीलच पवन मुक्तासन हे आसन आपण पुढे करणार आहोत. पाठीवर सरळ झोपून दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवून पोटावर घ्यावेत. दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवून पोटावर घ्या. दोन्ही हातांनी पायाला घट्ट पकडा. श्वास सोडत हनवटी गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. श्वास चालू ठेवा. 10 ते 15 सेकंद आसन टिकवावे आणि सावकाश आसन आपण सोडायचं आहे. 10 ते 15 सेकंद आपण या स्थितीत आसनामध्ये थांबायचं आहे. या आसनामुळे पचनशक्ती वाढते, शरीराचा ताण कमी होतो, मन शांत राहते, पूर्ण शरीर सक्षम होते. हळूवार हे आसन आपण सोडायचं आहे. यानंतर आपण पुढील आसन जे करणार आहोत ते म्हणजे शवासन. पाठीवरती झोपायचं आहे. पायामध्ये आणि हातामध्ये आरामदायक अंतर घ्यायचं आहे. आपल्याला जसं योग्य वाटतं, जसा पूर्ण आराम मिळेल त्या पद्धतीनं आपली हाताची आणि पायाची स्थिती असली पाहिजे. हाताचे तळवे वरच्या दिशेने ठेवून डोळे बंद करायचे आहेत. पूर्ण शरीर डोक्यापासून पायापर्यंत तणाव मुक्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे. नैसर्गिक श्वास आणि प्रश्वास चालू ठेवून त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वसनाकडे लक्ष द्या. हळुवार श्वसन करायचं आहे. शरीराचे सर्व अवयव जे आहेत हे पूर्णपणे शिथिल झाले पाहिजेत. त्याच्यासाठी हे आसन आपण करत असतो. शरीर व मनावरचा ताण कमी होण्यासाठी या आसनाची मदत होते. कमी वेळात शरीरातील प्रत्येक स्नायू तणाव विरहित होतात. प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता वाढण्यासाठी देखील या आसनाची मदत होते. सर्व आसनं झाल्यानंतर शरीराला विश्रांती देण्यासाठी हे आसन केलं जातं शवासन. यानंतर हे आसन आपण हळुवारपणे सोडायचं आहे आणि डाव्या कोशीवरती वळून उठून बसायचं आहे. यानंतर आपण कपालभाती करणार आहोत. मांडी घालून बसायचं आहे. तुम्हाला योग्य बसता येईल या पद्धतीने आपण बसायचं आहे. यानंतर आपल्या गुडघ्यावर दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये ठेवायचे आहेत. ध्यानात्मक आसनामध्ये आपण बसणार आहोत. डोळे बंद करायचे आहेत. पूर्ण शरीर शिथिल करायचं आहे.
दोन्ही नाकपुड्यांनी श्वास आतमध्ये घेऊन श्वास जोरात सोडायचा आहे. तयार, स्टार्ट. श्वास दोन्ही नाकपुडीतून आत घ्या आणि जोरात पुन्हा बाहेर सोडायचा आहे. सक्रियपूर्वक श्वास बाहेर सोडणे व निष्क्रियता पूर्वक श्वास घेणे. कमीत कमी 10 ते 20 वेळा श्वास सोडण्याची क्रिया आपण करायची आहे. त्यानंतर दीर्घ श्वसन करून श्वास हळूहळू बाहेर सोडायचा आहे. स्टॉप. सहज रूपाने आणि सावकाश कपालभातीचा आपण अभ्यास वाढवायचा आहे. पुन्हा एकदा कपालभाती आपण करणार आहोत. दुसरं आवर्तन, स्टार्ट. यामध्ये सर्दी, अस्थमा, कफ, मायग्रेन याच्यासाठी हे आसन लाभदायक आहे. पूर्ण शरीर, चेहरा कोमल आणि तेजमय बनण्यासाठी हे आसन आपल्याला उपयुक्त ठरतं. शरीरातील सर्व संस्था शक्तिशाली बनण्यासाठी हे आसन आपल्याला लाभदायक आहे. स्टॉप. दीर्घ श्वसन करा. हळुवारपणे श्वास घ्यायचा आहे, हळुवारपणे सोडायचा आहे. आणखी एक आवर्तन आपण घेणार आहोत. स्टार्ट. स्टॉप. हळुवारपणे श्वसन घ्या. डोळे उघडायचे आहेत. रिलॅक्स व्हायचं थोडस. यानंतर आपण प्राणायाम घेणार आहोत. स्थिती हीच असणार आहे. ध्यान मुद्रेमध्येच बसायचं आहे. नाडी शोधन किंवा अनुलोम प्राणायाम. ध्यानाच्या स्थितीमध्ये बसायचं आहे. हाताची प्रणव मुद्रा करून उजवी नाकपुडी अंगठ्याने बंद करून डाव्या नाकपुडीतून श्वास संथ व दीर्घ आतमध्ये घ्यायचा आहे. डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास घेऊन डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. श्वासोच्छ्वास क्रिया 1, 2 या पद्धतीनं संथपणे करायची आहे. डोळे बंद. पूर्ण ध्यान मुद्रेमध्ये आपण आहोत. संपूर्ण लक्ष आपल्या श्वसनाकडे असलं पाहिजे. रिलॅक्स. आता दुसऱ्या हातानं हीच क्रिया पुन्हा एकदा आपण करणार आहोत. नाडी शोधन किंवा अनुलोम प्राणायाम. या प्राणायामाचा मुख्य उद्देश म्हणजे शरीरामध्ये ऊर्जेचे वहन करणे, शरीर शुद्धी करणे, मन शांत एकाग्र करणे, जीवनशक्ती वाढविणे. पूर्ण लक्ष आपल्या श्वसनावर केंद्रित करायचं आहे. विद्यार्थ्यांना जास्त जर सर्दी झालेली असेल तर अशा वेळी प्राणायाम करायचं नाही. स्टॉप. हात नीचे. शांतपणे श्वसन करायचं आहे. लक्ष समोर असलं पाहिजे. यानंतर भ्रामरी प्राणायाम. ध्यान मुद्रेत ध्यान स्थितीत आपण प्रथमतः आहोत, तसंच थांबायचं आहे. पुढे दोन्ही हाताची बोटे डोळ्यावर ठेवून डोळे बंद करावेत व अंगठ्याने
कान बंद करावेत. अंगठा आपला रिकामा आहे, बाकीची बोटे डोळ्यावर आहेत. अंगठ्याने कान बंद करायचा आहे. सावकाश नियंत्रित श्वास बाहेर सोडत भोंग्यासारखा आवाज आपण करणार आहोत. श्वास घ्यायचा आहे आणि आवाज भोंग्यासारखा आवाज भ्रामरी या प्राणायामामध्ये होत असतो. आवाज भुंग्यासारखा आवाज या ठिकाणी होतो. आपणही तो हे प्राणायाम करताना आपल्याला सुद्धा अनुभव येतोय बघा. 5 वेळा अशा पद्धतीनं हे आपण भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. मानसिक ताण तणाव कमी होण्यासाठी हे आसन आपण करणार आहोत. मित्रांनो, कान किंवा डोळे दुखत असतील तर हे आसन आपण टाळायचं आहे. स्टॉप. शांतपणे हात खाली घ्यायचे आहेत. डोळे उघडा. ध्यान मुद्रेमध्ये आपण बसायचं आहे. यानंतर सर्वात शेवटी ध्यान आपण करणार आहोत. कॉन्सन्ट्रेशन शांभवी मुद्रा मध्ये ध्यान आपण करायचं आहे. शांत बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ. हाताची ध्यान मुद्रा. मनगटांना गुडघ्यावर ठेवायचं आहे. पूर्ण शरीर शिथिल करून डोळे बंद करून मन एकाग्र करायचं आहे. दोन्ही भुवयांच्या मध्ये आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. मनातील सर्व विचार सोडून मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपलं संपूर्ण लक्ष जे आहे ते आपल्या श्वसनावर केंद्रित करायचं आहे. हळुवारपणे श्वसन करत पूर्ण लक्ष श्वसनावर दोन्ही भुवयांच्या मध्ये असलं पाहिजे. सकारात्मक भावना विकसित होण्यासाठी, मन एकाग्र होऊन मनोबल वाढण्यासाठी ध्यानाची मदत होते. ध्यानामुळे आत्मानुभूती मिळते. दररोज आपली सर्व आसनं झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटं ध्यान मुद्रेमध्ये आपण बसायचं आहे आणि संपूर्ण शरीर शिथिल करून मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आम्हाला आमच्या मनाला नेहमी संतुलित ठेवायचं आहे. याच्यातच आमचा आत्मविकास सामावला आहे. ही सूचना आपण आपल्या अंतर्मनाला द्यायची आहे. हा संकल्प या योग दिनाच्या निमित्तानं आपण करायचा आहे. शांतीपाठ. हळुवारपणे डोळे उघडायचे आहेत. नाही, पहिलाही सूचना सांगतील. शांतीपाठ सुरू होईल. सुरू कर. यानंतर सर्वात शेवटी आपण शांतीपाठ घेणार आहोत. सर्वांनी शांतपणे बसून हात जोडायचे आहेत. डोळे बंद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु
मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति 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 ही। या स्थितीमध्ये बसून राहायचं आहे। या शांतीपाठाचा अर्थ सर्वांनी सुखी व्हावे, सर्वांनी निरोगी व्हावे, सर्वांनी निरामय व्हावे, सर्वांचे कल्याण व्हावे, कोणी दुःखी राहू नये। ओम शांति शांति शांति। धन्यवाद।